पोस्ट ॲक्ने स्कारिंग, त्यालाच आपण मुरुमांचे खड्डे असं म्हणतो. आणि मुरुमांचे खड्डे होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा मुरुम आपल्या चेहऱ्यावर येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणं. आणि इन्फेक्शन झाल्यानंतर त्या इन्फेक्शनला आपण त्यावेळेस जर बोटांना हँडल केलं किंवा त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला तर ते इन्फेक्शन आजूबाजूला पसरतं व त्यामुळे आजूबाजूला पण नवीन ॲक्ने येतात आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. त्याचबरोबर आपण हे फोडल्यामुळे, मुरुम फोडल्यामुळे त्या ठिकाणी खड्डा तयार होतो, कारण की तिथे जे काही हिलिंग आहे ते स्कारिंग नव्हतं. आणि जर नॅचरलीच आपण तो मुरुम फोडला नाही किंवा त्याच्यामध्ये आपण हँडल बिलकुल त्याला केलं नाही तर मग त्याची जी नॅचरल प्रोसेस असते म्हणजे मुरुम येतो, एक 5-6 दिवसामध्ये तो परत रिव्हर्स होतो, म्हणजे त्याच्यामध्ये रिझोल्युशन होतं आणि स्कारिंग न होता तो पूर्णपणे भरला जातो. पण तो जर आपण हातानं फोडला पण त्याच्यामध्ये हँडलिंग करण्याचा प्रयत्न केला तर मग इन्फेक्शन वाढतं आणि मग त्याच्यामुळे नंतर खड्डे होण्याची पण खूप जास्त शक्यता वाढते. तुम्ही अशा बऱ्याच व्यक्ती आजूबाजूला बघितल्या असतील की ज्यांच्यामध्ये चेहऱ्यावरती खूप खड्डे असतात आणि या सर्व रुग्णांमध्ये किंवा या सर्व व्यक्तींमध्ये त्यांनी ते इन्फेक्शन झालं असतं त्यांना मुरुमांमध्ये आणि त्यांनी ते फोडले असतात, हे तुम्ही समजून घेऊ शकता. तर तुम्ही हे टाळणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला स्कारिंगपासून जर तुम्हाला स्कारिंग नको असेल तर. आणि आता अशा स्कारिंगची ट्रीटमेंट कशी करायची? तर स्कारिंगची ट्रीटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने आतापर्यंत सांगितलेली आहे. काही सर्जरीचे काही त्याच्यामध्ये प्रकार आहेत. जसं की आपण सबसिजन नावाची सर्जरी बघतो. त्या सर्जरीद्वारे आपण स्कारिंगची ट्रीटमेंट करू शकतो. पण त्याच्यामध्ये 100% रिझल्ट येत नाहीत. त्यानंतर आपण नॅनो फॅट ग्राफ्टिंग ही एक नवीन पद्धती आहे ट्रीटमेंटची. त्याच्यामध्ये आपण चरबी त्या खड्ड्यांमध्ये त्याच्या मुळाशी भरतो, जेणेकरून तो खड्डा वर उचलला जातो. त्याचबरोबर PRP एक आणखी नवीन ट्रीटमेंट आहे. आणि त्यानंतर लेझरमध्ये एक 2 महत्त्वाचे लेझर आहेत. त्याच्यामध्ये CO2 लेझर आहे. CO2 लेझरने त्याची ट्रीटमेंट होते, परंतु CO2 लेझर फक्त त्याला जे काही खड्डे आहेत त्याला शॅलो करतं. म्हणजे त्याला जे काही त्याचा खड्ड्याचा जो काही भाग आहे तर त्याला ते बाजूनं घासल्यामुळे तो जो काही खड्डा आहे तो कमी प्रमाणामध्ये दिसतो. त्याला शॅलो करणं असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे एक RBM लेझर, ज्याचं की आपण व्हिकोस्मा नावाचं लेझर आपल्याकडे आहे आणि त्या लेझर एकदम बायोस्टिम्युलेशन पद्धतीने काम करतं, जेणेकरून की नॅचरल पद्धतीनं त्या ठिकाणी जो खड्डा आहे तो कोलॅजन नसल्यामुळे खड्डा झालेला असतो किंवा कोलॅजन तिथं डिस्टर्ब झाल्यामुळे असतो आणि ते कोलॅजनला परत नवीन तयार करणं, त्याचबरोबर त्याचं रिसिंथेसिस करणं आणि त्याचं प्रॉपर डिपॉझिशन करणं, हे लेझर काम करतं. आणि करण्यामध्ये त्याच्यामध्ये जी काही अकॉस्टिक वेव्ह टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीद्वारे हे सर्व काही शक्य आहे. आणि आपण अशा रुग्णांना या पद्धतीनं ट्रीटमेंट देऊन लेझरद्वारे उपचार करून आपण त्यांना सर्जरी न करता त्यांना खूप चांगले रिझल्ट देतो. बरेच रुग्णांचा हा पण प्रश्न असतो की ही स्कारिंग जी आहे त्याला काही त्याचे वेगवेगळे टाईप आहेत का, तर सर्वांमध्ये ही लेझर ट्रीटमेंट कामी येते का? तर तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास 5 प्रकारचे टाईप्स आहेत या स्कारिंगमध्ये. सर्वात महत्त्वाचा टाईप म्हणजे आईस पॅक स्कार, ज्याच्यामध्ये एकदम ब्लेडनं कट केल्याप्रमाणे स्कार्स असतात. त्यानंतर दुसरं आहे बॉक्स स्कार, त्याच्यामध्ये असे खड्डे मोठ्या प्रमाणात असतात. रोलिंग स्कार आणखी जास्त मोठ्या आकारमान त्याचं असतं. नंतर हायपोट्रॉफिक स्कार, काही पेशंटमध्ये स्कार खड्डाही असतो त्याचबरोबर त्याची हायपोट्रॉफी पण झाली असते, म्हणजे त्याचा उंचवटाही असतो. आणि शेवटचा पर्याय म्हणजे किलॉइडल स्कार, याच्यामध्ये त्या खड्ड्याच्या अवतीभोवती खूप मोठं स्कारिंग झालं असतं. तर अशा 4-5 प्रकारच्या स्कारिंग आहेत आणि या सर्व स्कारिंगमध्ये व्हिकोस्मा लेझर जे आपल्याकडे आहे मागच्या 7 वर्षांपासून आपण वापरतो, हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि शस्त्रक्रिया न करता या रुग्णांना त्यांचा परत व्यवस्थित चेहरा करण्यासाठी, त्यांचा जो काही हरवलेला कॉन्फिडन्स आहे तो परत मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका या लेझरद्वारे आपण ट्रीटमेंटच्याद्वारे करू शकतो. त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं म्हणजे या रुग्णांना आपण जेव्हा लेझर ट्रीटमेंट ॲडवाईज करतो त्यावेळेस बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की किती सेशन लागतील सर? तर सेशन हे ते किती सिव्हिरिटी आहे, म्हणजे त्या खड्डे किती जास्त प्रमाणात आहेत याच्यावरती आपण लेझर ट्रीटमेंट किती सेशन लागतील याबद्दल बोलू शकतो. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की जरी जास्तीत जास्त स्कार असतील तरी 3 ते 4 सेशनपेक्षा जास्त सेशन लागत नाहीत. अगदीच कमी असतील तर एका सेशनमध्ये काम होतं आणि सेशनमध्ये स्पेसिंग आपण एक 4 महिन्यांचं ठेवतो. म्हणजे एकदा एक लेझर सेशन केलं की त्यानंतर 4 महिन्याचं आपण रिपीट सेशन करतो व तुमचं 1-2 सेशनमध्ये मॅक्झिमम पेशंटचं काम होऊन जातं. आणि त्याचं आफ्टर केअर काय, तर म्हणजे एकदा लेझर केल्यानंतर त्याच्यानंतर काय त्याला आपण उपाय करायला पाहिजे किंवा त्याची उपचार पद्धती काय असते, तर लेझर केल्यानंतर एक 5 दिवस त्या ठिकाणी पिगमेंटेशन थोडंसं येतं, म्हणजे ब्राऊन पिगमेंटेशन येतं व 5 दिवसानंतर ते जे काही जो त्वचेचा वरचा लेअर आहे तो निघून जातो
त्यानंतर तुम्हाला एकदम नॉर्मल त्वचा दिसायला लागते. त्याचबरोबर थोडीशी रिज्युनेशन पण त्याच्यामध्ये झालेलं असतं, त्याच्यामध्ये ग्लो पण आलेला असतो आणि पुढच्या एक 3-4 आठवड्यामध्ये तुम्हाला त्या खड्ड्यांमध्ये जो काही मधून भरल्याप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसून येतो. तर हे पण महत्त्वाचा बदल आपण यामध्ये बघतो. तर अशा प्रकारे खूप पेशंटची आपण ट्रीटमेंट करतो. वेगवेगळ्या सिटींमधून पेशंट येतात आणि त्यांचे ते उपचार केल्यानंतर तेच पेशंट दुसऱ्या पेशंटला सांगतात, कारण त्यांचा तसा अनुभव झालेला असतो. तर तुम्हालाही आणखी या लेझरविषयी किंवा मुरुमांच्या खड्ड्यांविषयी काही माहिती हवी असेल, तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्की त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.